तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना. नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. अनया बॅक फ्रॉम स्कूल. येस. मम्मा बॅक फ्रॉम किचन. येस. हा, मस्त रेसिपी बनवली मम्मानी येस. टोचा माशाची. मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. तर हम्म. आज निघालोय आपण अलिबाग मध्ये. आपला करंजा गावातला मित्र आहे, त्यांनीच आपल्याला इन्व्हाइट केलाय. त्यांनी नवीन फार्म हाऊस बनवलाय अलिबाग रेवसच्या इकडे. तिथेच जाणार, त्यांच्या इनॉग्रेशन मध्ये सामील होणार आणि तुम्हाला म्हणजे फार्म हाऊस दाखवणार. नियर बाय सी रेवसला आहे तो. बुकिंग साठी पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तो मित्र आपला भाड्यावरती पण देणार आहे. ओके, पूल पण आहे ना तिकडे. ये. मजा करणार ना? आज कसं मजा करायचं पण. तर त्याच्या जाण्याच्या आधी भरपूर सारे ऑर्डर्स आहेत आपल्या. तुम्ही जे मसाले वगैरे मागवतात ते कुरिअरवाल्याच्या ऑर्डर्स आहेत, ते कुरिअरवाल्याला देऊया. आणि ज्या लोकल आहेत आपल्या बेलापूरच्या, ते आपण हळूहळू एक एक देत जाऊया. ओके, ते जाण्याआधी गणपती बाप्पा. तर पहिला स्टॉप मेट्रोपॉलिस, इकडनंच मसाला मागवलाय. आलोय बेलापूर सेक्टर 20 मध्ये. हाय. काय नाव हिचं? सान्वी. हाय. अनया दीदी आहे बघ. दे अनया. चला, तर 2 तासाचा प्रवास करून आपण आलोय श्री साई गणेश रिसॉर्टला. तर आपण तर आपल्या गाडीने आलोय, पण तुम्ही प्लॅन करताय आपल्या उरणवरनं किंवा करंजावरनं इकडे येण्याचा, तर रेवस जेटीवरनं किती 11 किलोमीटर आहे. हार्डली अर्ध्या तासामध्ये तुम्ही इकडे पोहोचू शकता. आणि बघा कसा फोटो लावलाय ना. सर्व काही तुम्हाला या रिसॉर्ट मध्ये बघायला मिळणार आहे. पूल आहे, तो सिटिंग बघा सनसेटच्या टायमाला, आणि मासली सी फूड वगैरे सर्व काही आहे बघा. तर जयू आलाय आपला मित्र, याचा युट्यूब चॅनल आहे सी ऑल जयू. कसा चाललाय? रेवस वरनं आलास ना तू? हो. किती टाइम लागला इथे यायला? 15 ते 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं. आणि गाडी वगैरे आरामात भेटते? गाडी आपली जर पर्सनल असेल तर लवकरच येऊ. बाईक? हा, बाईक वर. आता आम्ही ती मॅजिक करून आलो, 20 मिनिटं गेली ना. हा. पण आरामात रेवस वरनं येऊ रस्ता पण शकता. मस्त आहे. ओके, लवकर येऊ शकता गाडी असेल तर. चालेल चालेल. जयूच्या ब्लॉग वरती पण हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. नक्की भेट द्या आपल्या मित्राच्या चॅनलला. सी ऑल जयू ना. हा, लक्षात राहिलंय. तर आलोय आजच, म्हणजे इनॉग्रेशन आहे, उद्घाटन आहे या फार्म हाऊसचा. त्याच्या आधी तुम्हाला आता एक फार्म हाऊस फिरवून घेऊया ना आपण. हा, कसं आहे ते दाखवूया आपण. हे बघा, एंट्री बघा, मेन डोर बघा कसला आहे. तर पूजेची तयारी चालू आहे. म्हणजे पूजा झाली ना सकाळी? हा, सकाळी पूजा झाली. पण तुम्ही प्लॅन करताय तर बघा किती स्पेस आहे. आरामात फुल एन्जॉय करू शकता. एकदम सिटीच्या बाहेरच आहे. आणि फार्म हाऊस बघा, हे बघा सनसेटच्या टायमाला तर आणखी भारी दिसेल. खूप सुट्टा आहे, म्हणजे खूप ओपन आहे त्या साईडला. म्हणजे आता तर इनॉग्रेशन आहे म्हणून मंडप वगैरे बांधलाय, अदरवाईज खूप सुंदर दिसणार. रेन डान्स पण आहे ना इथे? रेन डान्स आहे, स्विमिंग पूल आहे. आणि जागा बघा इथे मस्तपैकी रात्रीच्या टायमाला डायनिंग पण करू बसू शकतात. बरोबर. हा बघा, फार्म हाऊस. स्विमिंग पूल पण आहे आणि तिकडे रेन डान्स पण सोय आहे. हे बघा, पूल बघा किती, पूल बघा किती मोठा बघायला मिळतोय. बेबी पूल आणि आणण्यासाठी पण छोटा पूल पण आहे. अच्छा, हे रेन डान्स आहे ना. हा, रेन डान्स आणि सेल्फी पॉइंट पण आहे. चला, आणण्याचा आपण एक फोटो काढूया. हे बघ, रेन डान्स करताना मजा येईल ना इथे सेल्फी काढायला. मस्त अरेंजमेंट केली. आणि इकडनं लुक बघा, एक उडी मारायची आहे. आणायला उडी मारायची. तिकडे पण काहीतरी आहे. हे बहुतेक तलाव आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारे मासे आहेत. तर अनाया मस्त पाव घेऊन आली माशांसाठी. टाक, बघूया आता मासे येते बघ. चला, आता मी पाव भरवला तसा आता अनाया पण भरवेल. पुरी भरवतेस त्यांना, हातात पकडून ठेव. तेलकट वेट वाढेल त्यांचा, मम्मा सारखे जाड होते.
आता बघा फार्म हाऊस कसं वाटतं ना. आणि भरपूर सारे रूम आहेत आणि मोठे मोठे हॉल पण आहे याच्यामध्ये, त्याचे पण तुम्हाला टूर देतो. पण हे बघा कसा फार्म हाऊस फिरवतोय ते बघा. किती पण मोठी फॅमिली असू दे, मस्त एकदम निवांत जागेमध्ये आरामात तुम्ही पूल एन्जॉय करू शकता. आणि जेवणा खावण्याची पण व्यवस्था आहे इथे. हे बघा किती रूम आहेत. हो नमस्कार. पूजेला आलेत ना? कसं वाटलं फार्म हाऊस? छान आहे ना? हा मंडळी फुल. हा श्री साई गणेश रिसॉर्ट छान आहे ना? आणि रूम वगैरे कसे आहेत? हा हे बघा पूर्ण AC रूम भेटते तुम्हाला. आणि एका टायमाला किती जणी बसतात बघा, तेवढी जण येऊ शकतात. चालेल चालू झाली ना? हा हो नक्की नक्की. बघा पूजेला आलेत नाही, आवडलंय त्यांना. मस्त मस्त चालेल. आणखी एक रूम आहे त्याच्या बाजूलाच आणि इथं मित्र बसलेत बघा. हो हे ड्रोनर आपले. काय रे मित्रा, काय नाव तुझं? कुणाल नाईक. हा कुणाल नाईक मस्त ड्रोन उडवत होता इथे. हा घेतलाय ना शॉट? हा तर इकडचे ड्रोन शॉट तुम्ही बघाल तर या मित्राचे काय यूट्यूब चॅनल आहे का इन्स्टा? 2001K फिल्म्स. ओके ओके नक्की भेट द्या. खूप छान छान शॉट्स घेतलेत यांनी ड्रोनचे. चालेल चालेल थँक्यू. आणि त्याच्या बाजूलाच साईबाबांचे दर्शन केल्यानंतर तुम्हाला मला मोठा हॉल बघायला मिळतंय. हा बघा हॉल. उमा कसा आहे हॉल? मस्त आहे एकदम. मस्त आहे ना? हॉल आहे काय? हा आणि ते किचन आहे. आणि ते पूजा झालेली आहे बघ. पहिले दर्शन घेऊया गणपती बाप्पांचे. गणपती बाप्पा. हा तर नक्की आपल्या मित्राला शुभेच्छा पाठवा. खूप मेहनतीने एवढा मोठा फार्म हाऊस उभा केलाय त्याने. गणपती बाप्पा मोरया. तुमचा मोठा ग्रुप असेल तर पूर्ण तुम्ही हॉल बुक करू शकता. सोबत तुम्हाला इथे बेडरूम पण आहे. हे कोण आहे झोपली बेडरूम मध्ये? ए तू काय बुकिंग केलंयस काय? हा हे बघा डॅडू ब्लॉगिंग करते आणि आराम करते बघा. अनाया अच्छा बेबी बेड पण आहे काय? बेबी बेड नाही, तू बेड कमी पडलाय. चल किचन दाखवूया. आता बेडरूम बघितला, आता किचन पण बघा. वाह काय गारगार हवा येते ना किचन मध्ये. ऍक्च्युली आता टाइम उन्हाचा आहे, नंतर त्या काय एकदम सुंदर व्ह्यू असणार संध्याकाळच्या टायमाला ना. तिथे आपण ग्रुप वगैरे येऊन सर्व जेवण वगैरे बनवू शकतात. मस्त एकदम व्ह्यू पण आहे, एकदम ओपन हवा पण आहे. गॅस पण देते आणि तुम्ही काही सामान वगैरे आणा त्यासाठी फ्रीज पण आहे बघा ठेवायला. आणि इथे अटॅच्ड बाथरूम आहे. आणि टॉयलेट वॉशरूम पण आहे. ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा 24 आवर्स गरम पाणी सोबत तुम्हाला टॉयलेट बाथरूम मिळते. आणखी काय पाहिजे? हा मस्त. आपल्या उरण वरनं रेवस वरनं अर्ध्या तासावरती नक्की प्लॅन करा. एकदम निसर्गरम्य वातावरण. मस्त आहे मस्त आहे. चला तर आता वरच्या फर्स्ट फ्लोअरला आलोय आणि इकडनं व्ह्यू बघा तुम्ही. हा मस्त वाटतं ना? फुल बघ ना ओपन. हा पूर्ण रिकामी आहे. कुठेच तुम्हाला काय दिसणार नाही. हा मस्त एकदम स्पेशियस जागा आहे. हा आणि त्याच्यामध्ये शांतीमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. आता खालचे रूम बघितलंय, आता वरती पण आपण रूम दाखवूया. रूम आहे पहिला आहे ना? आणि बेड पण स्पेशियस आहे ना एकदम. हा 3 जण आरामात झोपू शकतात ना. बरोबर. हा आणि याच्यात पण तुम्हाला टॉयलेट बाथरूम पण आहे. ते बघा छान छान गिझर पण आहे आणि छान बाथरूम आहे. मम्माला AC भेटली तशी बसली बघा. चल फिरायचं आहे. पण रूम एवढं आहे प्रणित, मग पूल एकच आहे तर ते कॉमन आहे काय? हा जर तुम्ही पूर्ण विला बुक करताय तर पूल तुमचं होईल. आणि सिंगल सिंगल पण बुक करू शकते. सिंगल पण बुक करू शकतोय. अच्छा. हा तर कंटिन्यू तुम्हाला स्क्रीन वरती फ्लॅश होत असेल नंबर. जे काही इन्क्वायरी आहे तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता. पण जी जागा आहे पूल वगैरे आहे तो एकदम मस्त आहे. आपल्या गाववाल्यांसाठी तर स्पेशल आहे. लांब कुठं जातात लोणावळ्याला वगैरे, पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये दिवस जाते. आपल्या घराच्या जवळच एकदम मस्त रेवसच्या जवळ हा फार्म हाऊस आहे. आणि इथला बीचेस वगैरे पण एक्सप्लोर करू शकतात ना. हो बीचेस वगैरे पण जवळच. पोयनाड आहे, अलिबाग जवळ आहे इकडनं. हा इथे पण रूम आहे का? हा इथे पण रूम आहे, पण हे नॉन AC आहे. म्हणजे AC आणि नॉन AC दोन्ही पण ऑप्शन्स तुम्हाला भेटतात. सर्व काही फॅसिलिटी फ्लेक्सिबिलिटी ठेवली बघा. आणि एक अख्खी हॉल आहे. आणि जसा खाली 1 BHK होता तसा इथे हॉल आहे बघा. हॉल आहे. म्हणजे हे पार्टीसाठी वगैरे
जशी तुमची बर्थडे पार्टी असेल अच्छा हा तो सेलिब्रेशन साठी आणि हा असा हॉल ठेवलाय बघा. मस्त एकदम. हा ते पण पण तुम्ही छान असं आहे. एक मोठा ग्रुप येऊन एन्जॉय करू शकता, झोपू शकता. हा ग्रुप साठी तर बेस्ट तो राहील खालचा 1 BHK. हा तो कारण त्याच्यामध्ये तुम्ही जेवण पण बनवू शकता आणि तिथे टॉयलेट बाथरूम पण अटॅच आहे. पण हा हॉल आहे बघा मस्त. आणि या बाजूला पण एक मस्त मंदिर आहे. हा संध्याकाळच्या टायमाला तर तुम्ही फुल एन्जॉय करणार हा व्ह्यू आहे ना. अजून थोडा सन खाली जाऊ द्या, तो पण व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करूया. मंदिर पण आहे तिकडे एक मस्त. वारा पण मस्त येते. हा आणि इकडनं व्ह्यू बघा आता. चला जसं तुम्हाला सांगितलं आता थोड्याच टायमाने इनॉग्रेशन होणार आहे, म्हणून सर्व जे कोणी रिलेटिव्ह आहेत त्यांचे ते सर्व आलेले आहेत. आणि त्यांच्यासाठी काय बनतायत तर वडे बनतायत बघा. हो काय बनवताय वडे? वडे वडे बनवतात या खायला बघताय ना. हो थँक्यू थँक्यू. मस्त एकदम वडे आणि पूर्ण परिवार त्यांना सहायता करते बघा वडे बनवायला. हा तर या सर्वांनी गोल वडे खायला. कसे आहेत ना गरम गरम. गोल गोल वडापाव. आणखी इथे गणेश सरांचे पाहुणे मंडळी आलेले आहेत. कसं वाटलं फार्म हाऊस? छान वाटलं ना. हो एकदम छान वाटलं बघा मस्त एन्जॉय करतात. वडे खाल्ले काय? चालेल चालेल धन्यवाद. विदिताई आहे तिकडे, काय सांगणार फार्म हाऊस बद्दल? कसं वाटलं? फार्म हाऊस एक नंबर. आवडलं ना? हो चालेल. काहीतरी गावात नवीन झालं. हो अरे वा. नाही बरं पहिल्याच दिवशी आमची व्हिजिटची कशी सोय होती व्यवस्थित खूप होती छान, ना. खूप आता छान. पहिलाच दिवस आहे. हो. सगळ्यांनी या व्यवस्थित व्हिजिट द्या आमचं. हो. नक्की शुभेच्छा पाठवा मंडळी. हो, हो, हो. खूप मेहनत आहे याच्या मागे. हा 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 नाच आम्ही त्यांच्या आनंदात सहभागी झाले. होण्यासाठी आम्ही सर्व आलो. शुभेच्छा द्या गणेश भाऊना. भाऊ नाही तर आमचे जावईच आहे. हा, त्यांचं बोला. आमच्या जावईचं रिसॉर्ट आहे. त्यांचं हे आहे वडिलांचं स्वप्न तुमचं? होतं हा? की हो. गावात एक काहीतरी मोठं अच्छा अच्छा. आणि त्यांचं ते स्वप्न हो. पूर्ण केलंय त्याबद्दल साई जाव आहे ना तुमचा? हो हो जावई जावई. मस्त मस्त. गणेश पाटील हा. आमचे मित्र, मराठी माणूस म्हणून त्यांनी जो हो साई गणेश रिसॉर्ट हो चालू केलाय एक चांगली मानाची गोष्ट आहे ती. हो खरोखर सुंदर आहे. साई गणेश रिसॉर्ट राहण्याची एक सुंदर व्यवस्था आहे. गार्डन पण एकदम सुंदर केलेलं आहे. सर्व गोष्टीचा विचार करून हे केलेलं आहे आणि येणारे पर्यटकांसाठी चांगली व्यवस्था इथं खास करून आपल्या गाववाल्यांसाठी एकदम जवळ. सर्व मित्र परिवार आले तिथे मस्त त्यांच्या उद्घाटनासाठी. हे बघा. हो नमस्कार. बघताय ना व्हिडिओ? उमा माझी बायको खूप त्रास देत असते. हो आली ती बघा. आई बोलवतात तुला. ही बघा जिथे जातो तिथे मला त्रास द्यायला येत असते. हे बघा. तर इकडे साईचे आणि गणेश सरांचे सर्व मित्र आहेत. कसं वाटला फार्म हाऊस? सुंदर वाटला. हा म्हणजे असं येणं वाटलं आम्हाला. असं वाटतंय काय आम्ही कुठं आलो बाहेर आलो काय असं वाटतं. मस्त आहे ना. हा, मस्त आहे. मेन म्हणजे वातावरण एकदम मस्त आहे. वातावरण मध्येच आहे. पोल्युशन फ्री वातावरण सिटीच्या बाहेर एकदम. ओम साईराम कसं वाटलं तुला? एकदम मोकळ्या हवामध्ये आहे. तुम्ही व्हिडिओ बघा आणि नक्की भेट द्या. तर या बाजूला गणेश शांताराम पाटील आणि त्यांचा पूर्ण परिवार दिसते तुम्हाला. नमस्कार सर्वांना. आणि खूप छान फार्म हाऊस बनवलाय. खूप मजा आली. एक एक रूम दाखवताना आणि पूर्ण काय पूल वगैरे बनवलंय ते फिरताना खूप मजा आली. तर काय सांगणार कशी कल्पना आली? आमच्या भावाने म्हणजे बहुत जाम मेहनत घेतली. हा आम्ही गुरुंना असताना तरी पण इथं ते सगळं त्याही केला. हो आणि त्याच्यामध्ये जास्त मी मिळली भावाची रमेश उमेश. हो तर वहिनी आहे तिथे. वहिनी तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप आनंद वाटते. हा माझ्या मिस्टरांनी जो स्वप्न होता बरोबर तो आज पूर्ण केला. अरे वा तो मला खूप आनंद झाला. मस्त आणि मस्त. माझे दीर 2 दीर हा आणि जाव त्याही पण खूप सहकार्य केला आम्हाला. सहकार्य केलं. हे बघा. आम्ही उरणला असताना हा ते 1.5 वर्ष इथंच ते खूप सहकार्य केलं आम्हाला. हो आणि आपण वरमाईचा व्हिडिओ बनवला होता ना हो, तुमचा. हो. हो आणि आज परत आलोय बघा. हो, खूप हो. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. हो आणखी साई आणि वहिनी आहे तिथे. साई तुम्हाला दोघांना कसं वाटतंय काय सांगणार? खूप आनंद झाला. आमच्या पप्पाचा ड्रीम होता तो आज कम्प्लीट झाला. आम्हाला आमच्या उरणच्या लोकांनी पण खूप मदत केली. हो. करंजेचे मस्त मस्त पूर्ण परिवाराचा सपोर्ट मिळतोय बघा. आणि ताई किती छोटी होती तुझ्या लग्नामध्ये. आता आलो तेव्हा लग्न झालंय बघा. आमचं म्हणजे पप्पांचं असं एक स्वप्न होतं. म्हणजे होतं एवढे वर्षापासून कधी बोलले नाही. हा 1.5 वर्षापासून म्हणजे झाला म्हणजे सगळं सहकार्य. आणि त्यांचं फायनली म्हणजे स्वप्न होता तो
हो. तो पूर्ण झाला आणि ते स्वतःहून आणि आमचे काका विकास आहे घरात हो. म्हणजे आमच्या फॅमिलीने खूप म्हणजे अशी मदत केली. हो. म्हणजे इकडे सगळं म्हणजे पाण्याचा इश्यू वगैरे आहे ताई जाम मदत केली. हो. सकाळ म्हणजे 2-1.5 वर्ष ते कंटिन्यू इथं केला. हो. त्यांचं पण त्यांचे मुलं जास्त म्हणजे आमचं असं झालेलं आहे. पूर्ण झालेलं आहे. हा. गोष्ट झालेली आहे. म्हणजे सगळ्यांची मी कंटिन्यू करतो मी. हा. असं काय नाही आणि आज यात झालेलं आहे त्याचा मला पूर्ण हे करायलाच पाहिजे. बरोबर बरोबर. खूप सहकार्य केलंय, चांगलं सहकार्य केलंय आणि पूर्ण कुटुंब एकत्र आलंय. आपली मंडळी आली तर आवडेल ना त्यांना? आवडेल. सर्वांनाच आवडेल. हे बघा संध्याकाळच्या टायमाला एकदम भारी व्ह्यू आहे आणि आपल्या गाववाल्याच आहे, तर काय विचार करू नका, नक्की या, प्लॅन करा, किती पण मोठा हे असू दे. आता काय होणार आहे पुढे? आता रिबिन कापायचे आहे. तर आता इनॉग्रेशन होत आहे, रिबिन कापायचे. तर आता आपण रिबिन कापताना भेटू. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. सिंदूरवदना तुझला नमितो दर्शन दे मजला, सुखकारक तू दुःख हरुनिया तारी प्रभो सकला, विघ्न विनाशक म्हणती तुझला, विघ्न विनाशक म्हणती तुझला, तू आमची प्रेरणा वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. सर्व सुखाचा तू प्रभुदाता विद्येच्या देवा, जनजीवनिया तूच शुभ करा, शुभ दिन फुलवावा, कर्पूर गौरा गणनायक तू, कर्पूर गौरा गणनायक तू, गाऊ तव कवना वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. तुझ्या